नॅशनल आर्काइव्हजमध्ये खोलवर 1970च्या दशकातील एक अवर्गीकृत दस्तऐवज भौतिकशास्त्राच्या नियमांना नकार देणारे मिशन प्रकट करतो. हे हार्डवेअरचे उड्डाण नव्हते, तर अंतराळाच्या थंड व्हॅक्यूममध्ये मानवी मनाचा प्रवास होता. शीतयुद्धाच्या शिखरावर असताना सीआयएने रिमोट व्ह्यूइंगला शस्त्र बनवण्याचा प्रयत्न करत स्टारगेट प्रकल्प सुरू केला. त्यांची प्राथमिक मालमत्ता इंगो स्वान होती, ज्याची चेतना एका क्षणात हजारो मैल पार करू शकते. एप्रिल 1973 मध्ये स्वानला तो ओळखत नसलेल्या समन्वयांचा संच देण्यात आला. जेव्हा त्याने एका खोल समाधीत प्रवेश केला तेव्हा त्याला जाणवले की तो आता पृथ्वीवर नाही, तो चंद्राच्या निर्जन बाजूला एकटक पाहत होता. पण चंद्र हा नासाने वर्णन केलेला मृत खडक नव्हता. स्वानने विशाल, अर्धपारदर्शक टॉवर्स पाहिल्याचा अहवाल दिला, काळ्या आकाशात मैलांपर्यंत पोहोचणाऱ्या आर्किटेक्चरल काचेसारख्या दिसणाऱ्या रचना. जसजसा तो जवळ गेला तसतसे स्वानचे वर्णन आश्चर्यापासून भीतीकडे वळले. त्याने जैविक घटक पाहण्याचा दावा केला, खड्ड्यांच्या सावलीत काम करणाऱ्या मानवी आकृत्या, प्रगत खाण यंत्रे चालवतात. सत्राचा सर्वात त्रासदायक भाग तेव्हा घडला जेव्हा स्वानला अचानक भीतीचा धक्का बसला. त्याला जाणवले की संस्था फक्त तिथेच नाही, त्यांना त्याच्या मानसिक उपस्थितीची जाणीव होती. त्याला सर्व परिमाणांमध्ये मागे वळून पाहत होते. स्वानने अचानकपणे सत्र संपवले, दृश्यमानपणे हादरले आणि त्याच्या हँडलरला सांगितले की त्यांच्याकडे तेथे तळ आहेत. सीआयएने ताबडतोब प्रतिलिपी वर्गीकृत केली आणि 30 वर्षांहून अधिक काळ खाते दफन केले. संशयवादी स्वानच्या दृष्टीला भ्रम म्हणून नाकारत असताना ल्युनर रिकॉनिसन्स ऑर्बिटरच्या आधुनिक उपग्रह प्रतिमांनी अलीकडेच त्या अचूक समन्वयांमध्ये विसंगत ग्लिंट्स आणि भौमितिक आकार पकडले आहेत. डेटा एक त्रासदायक शक्यता सूचित करतो की आपला सर्वात जवळचा खगोलीय शेजारी आपल्याला विश्वास ठेवण्यास प्रवृत्त केला जातो तितका सोडलेला नाही. स्वान हा बुद्धिमत्ता गोळा करण्याच्या नवीन स्वरूपाचा प्रणेता होता, की आपण तयार नसलेल्या सत्याचा साक्षीदार होता. प्रतिभासंपन्न मनाची निर्मिती असो किंवा लपलेल्या वास्तवाची झलक असो, चंद्र मूक साक्षीदार असतो. फाईल्स खुल्या आहेत, कोऑर्डिनेट्स माहीत आहेत, परंतु दूरच्या बाजूला असलेल्या घटक सावलीत राहतात.